फायनली वंदे भारत एक्सप्रेस एक नंबर ज्यूस है. गाडी सुटली 25 मिनिटं लेट झाली गाडी. शुभ सकाळ मित्रांनो, मी चाललो आहे गावी. आता वाजलेत 2:45 आणि आता बदलापूरहून 3:06ची गाडी आहे ती पकडणार आणि दादर स्टेशनला जाणार. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग आपल्या एक्सप्लोरिंग जयंतच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आज चाललो आहे गावी आणि ते पण चाललो आहे स्पेशल ट्रेनने. तुम्ही बघायला जाता पुढे कोणत्या ट्रेनने चाललो आहे ते. नाही, तुम्हाला थंबनेल बघूनच तुम्हाला कळालं असेल कोणत्या ट्रेनने चाललो आहे ते. तर आता बदलापूरला मी स्टेशनला उभं आहे. आता 3:06ची गाडी आहे. बघूया आता किती वाजता येते. 2:53 झालेत. बघूया, चला तर मग पुढे भेटूया आपण व्हिडिओमध्ये. बदलापूर स्टेशन किती ह्या टायमाला सगळं तसं बघायला गेलं तर खालीच असणार स्टेशन. कोणच लोक नाही, थोडकीच लोक आहेत. एक ग्रुप असतो त्याप्रमाणे लोक आहेत. तर मित्रांनो, दादर स्टेशनला मी पोहोचलेलो आहे आणि वाजले दादा 4:45. तर मित्रांनो, कोकणातली पहिलीवाली राणी आपली आलेली आहे, जनशताब्दी एक्सप्रेस CSMT मडगाव. त्याच्यानंतर माझी ट्रेन येणार वंदे भारत एक्सप्रेस. मित्रांनो, फायनली आपली वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे. बघा कशी बुलेट वाटते, मस्त एक नंबर. मित्रांनो, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसलो आहे. माझं कोच नंबर आहे C4, 59 नंबर सीट आहे, विंडो साईड. ट्रेन्स लोकल्स दिसत आहेत पुढे. तर आता म्हणजे अजून काळोखच आहे, अजून सकाळ जरा उजेड व्हायला जरा वेळ लागेल. तरी 5:49 झाले. गाडी 5 मिनटं लेट आहे, 5-10 मिनटं. तर चेअर कारचे कोच आहेत, त्यांच्या सीट्स असतात वगैरे होतात. ते जेवणासाठी ब्रेकफास्टसाठी आहे, म्हणजे ग्लास वगैरे ठेवू शकतो. मस्त आहे. ओके, ते तुम्ही काय का स्नॅक्स वगैरे ठेवू शकता. ते पाण्याच्या बॉटलचं की ना दिलेले म्हणजे बॉटल पाण्याचे. वरती आता खाली गेले कोटरीज आहेत वाईट होण्यासाठी. पुशबॅग पण आहे, पुशबॅगचं दोन बटन आहे. प्रेस केलं पाठी जातं. लगेच साईड आहे, लगेच साईड माझी बॅग मी वरती ठेवली. टचेबल लाईट्स आहेत, टचेबल लाईट्स आहेत. टॉक बॅक युनिट, एमर्जन्सी असेल तुम्ही इथून बोलू शकता. इथे हॅमर ठेवला आहे, म्हणजे एमर्जन्सी काय दूरबीर आला, काय झाला प्रॉब्लेम तर तुम्ही काच तोडून आतून बाहेर जाऊ शकता. सगळी बसली. ते ट्रॅकिंग स्टेटस आहे, सेन्सर डोअर आहे, वर्कर्स आहेत. हाय वर्कर्स. डोअर आहे, एक्झिट डोअर. ते कॅमेरा लागलेला आहे, स्विच आहे, एक्झिट डोअर आहे, कॅमेरा लागलेला आहे. बंद एकदा डोअर झाला की पूर्ण बंद. मग माणूस बाहेर गेलेला फसला. फर्स्ट एड किट आहे, फर्स्ट एड किट. बाथरूम्स, नॉर्मल बाथरूम आहे, नॉर्मल बाथरूम आहे, नॉर्मल बाथरूम आहे पण एक नंबर आहे नॉर्मल बाथरूम. पण चांगलं पाणी आहे. ब्रश आहे, ब्रश केलं सही आहे. बाथरूम पण सही ते हँडदार पण आहे. आना स्टेशन आलं आहे. मित्रांनो, इमर्जन्सी स्विच आहे, कोणी हात लावून नका. इमर्जन्सी असेल तेव्हा ते ओपन केलं जातं. पण सर लंच भी इधर मिलता है सर? अच्छा, कॅटरिंगची जागा आहे. मित्रांनो, रिफ्यूज एरियामध्ये बाथरूमच्या समोर बसण्याची जागा सुद्धा आहे. तुम्ही येऊन इथे बसू शकता, वेट करू शकता. माझ्याकडे जर कुलिंग वॉटर असेल त्या साईडला तुम्ही इथे येऊन बसू शकता. आणि मोठा बाथरूम,
मोठं बाथरूम आहे हँडिकॅपसाठी. प्लस वॉल डिस्पेन्सर मित्रांनो सकाळचा चहा आलेला आहे बघा. चहा आणि बिस्किट आहेत, मारीचे बिस्किट आहेत. हे जे बिस्किट आहेत ते मारी बिस्किट, मारी क्लासिक. ही चहा पावडर म्हणजे गिंगर इन्स्टंट टी मिक्स गिंगर म्हणजे मिक्स आहे दुधा टाईपमध्ये हे बनवली आहे मी बघा. चहाला काय एवढी टेस्ट नाही जास्त, पण आहे ठीक आहे, ठीकठाक आहे चहा. बेटर एवढंच आहे की बाकीच्या ट्रेनमध्ये जसं चहा वगैरे ती कसं बाहेरून आणतात, ते कसं इथूनच भेटतं. इथेच कोच, प्रत्येक कोचला कॅटरिंग आहे, म्हणजे हे कॅटरिंग्स आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक कोचला असं नाही की एकाच कोचला एक म्हणजे सगळ्या कोचनंतर कॅटरिंग ठेवलेली असं नाही. प्रत्येक कोचला कॅटरिंग आहे आणि बाथरूम्स वगैरे ते असतातच, पण कॅटरिंग प्रत्येक कोचला आहे. आता पुढे काय मित्रांनो साईडला आपली 12:51 म्हणजे अजून गाडी आली नाही, कारण की पाठी तिला थांबवून ठेवलं आहे. पहिली ह्या गाडीला काढतात वंदे भारत एक्सप्रेसला, म्हणून तिला पाठी ठेवतात. ती माणसं जी उभी आहेत ती सगळी जनशताब्दीवाली आहेत, जनशताब्दी एक्सप्रेसवाली गाडी आहे, त्या गाडीचे मेंबर्स आहेत ते सगळे. आता पनवेल स्टेशन गेलेलं. चला बाय बाय. फायनली मित्रांनो सनराईज होत आहे, सनराईज झालेला आहे फायनली. किती सुंदर दृश्य आहे मित्रांनो. इंडिकेटर चेक करा, तिकडे सूचना पण देत आहेत. जर का बॅग बिग राहिली कोणाची तर काय असेल किंवा काही फॉर्मची वगैरे बॅग वगैरे असेल, म्हणजे काही वेगळं काही दिसलं बॅग बिग दिसलं तुम्ही बघू शकता. इथे मॅसेज पाठवत आहेत, तुम्ही फॉलो करा त्या मॅसेजला. आणि तिथे किलोमीटरसुद्धा दाखवत आहेत, किती किलोमीटर स्पीडने ट्रेन धावते ते पण दाखवत आहेत. ब्रेकफास्ट आलेला आहे मित्रांनो. हॅपी ज्यूस आहे, त्याच्यात ऑमलेट आहे. हे तर काही कळत नाही काय आहे, बघतोय. आलू सब्जी आहे ती, आलू सब्जी ठीक आहे. अमूल बटर, चिवडा पण आहे, चिवडा. त्याच्यात काय ब्रेड्स आहेत, ब्रेड. चला तर नाश्ता करून घेऊया आता. मित्रांनो हर्बल अँड सॅनिटायझर पण आहे, टिश्यूज दिलेले आहेत, सॉस आहे, परत स्पेशली मेथी मसाला थेपला आहे. चला तर मग नाश्ता करून घेऊया. मित्रांनो डोअरवरून व्ह्यू आहे, डोअरवरून असं दिसतं. मित्रांनो फ्रंटचा व्ह्यू आणि ते फ्रंट साईडला मोटरमॅन केबिनमध्ये जायला देत नाही, त्यांना डिस्टर्ब होईल म्हणून. स्पीड बघा 80 स्पीड आहे, मस्त वाटतं बघा. बाकीच्या ट्रेनमध्ये असं बघायला भेटत नाही, पण या वंदे भारत एक्सप्रेसमुळे आपल्याला बघायला भेटतं. पुढचा फ्रंट कसं दिसतो आपले काय मस्त वाटतं बघितल्यावर, मन प्रसन्न झालं. फ्रंटचा आता व्ह्यू बघितला, मस्त वाटलं. पण आतमध्ये केबिनमध्ये जायला देत नाही, कारण की मोटरमॅनच्या केबिनमध्ये जायला देत नाही. मोटरमॅन परत डिस्टर्ब झाले तर परत प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे तुम्ही गार्ड केबिनला जाऊ शकता. पाठी लास्ट कोचला जी गार्ड केबिन आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता, कारण की तिकडे तुम्ही अलाउड आहे. तिकडे मी आता विचारलं मॅनेजर बोलले तिकडे जाऊ शकतो, पण मोटरमॅनच्या केबिन नाही जाऊ शकत. बाहेरून तुम्ही व्हिडिओ वगैरे फोटो काढू शकता. तर आता मी गार्ड केबिनला जाणार आहे. तर ही जी गाडी आहे ही CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावपर्यंत ही गाडी आहे वंदे भारत. बाकी ठिकाणी पण आहे, शिर्डी, मुंबई ते शिर्डी वगैरे असे खूप ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस आहे. त्याच्यामुळे मी स्वतः तिकीट काढा वंदे भारत एक्सप्रेस आणि एक्सपिरियन्स घ्या. मला तर चांगला अनुभव आला. आता अजून मी कणकवलीला पोचलो नाही, खेड स्टेशन आता येईल थोड्या वेळातच, 20 मिनटात. तर मला तर आतापर्यंत ते चांगलं वाटलं, खूप बरं वाटलं, एक नंबर वाटलं वंदे भारत एक्सप्रेस. बाकीच्या ट्रेनपेक्षा कम्पेअर केलं तर खूप वेगळंच आहे, म्हणजे फ्लाईटसारखं जरा सेम एक्सपिरियन्स वाटतो. म्हणजे फ्लाईटमध्ये मी एक्सपिरियन्स केलेला आहे, म्हणजे घेतलेला आहे.
त्याच्यामुळे त्याच्यासारखा सेम एक्सपिरियन्स इथे वाटतं मला घेतलेला. बरं वाटलं खूप. आणि पुढे आता तुम्हाला दाखवेल, आता कार घेऊन मी तुम्हाला घेऊन जातो. इकडे बघा तुम्ही असं वाटतं व्ह्यू जो. चला आता वर्ल्ड कारखाना चेन्नईमध्ये आहे, फॅक्टरी चेन्नईमध्ये आहे. आपण ज्या डब्यातून प्रवास करत आहोत थोडाफार चेन्नईच्या फॅक्टरीमध्ये तिकडे बनवत होतो. आणि एका डब्यामध्ये टोटल 52 सीट आहे. खेडला गाडी आली आहे आपली. आता खेडवरून निघाली आपली गाडी. गावची शेती बघा, शेती. चिपळूण स्टेशन बघा. पण चिपळूण स्टेशनला गाडी थांबणार नाही. वंदे भारत एक्सप्रेस खेड स्टेशनला थांबते, चिपळूण स्टेशनला नाही थांबत. त्यामुळे फायनली चिपळूण क्रॉस. मित्रांनो सावड स्टेशन आलं आहे आणि ते थांबले कारण एर्नाकुलम निजामुद्दीन ट्रेन पास होत आहे बघा ट्रेन, म्हणून ट्रेन थांबली. निघेल थोडा वेळात. मित्रांनो सूर्यामुळे डोळ्यांना त्रास होत असेल तर त्याच्यासाठी सन कंट्रोल फिल्मसुद्धा आहे बघा. सन कंट्रोल फिल्म, त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकत नाही. उक्षी स्टेशन आलेलं आहे आणि 5-6 मिनटं झाली उक्षी स्टेशनला थांबली गाडी. आता कशासाठी थांबली आहे, पासिंगसाठी थांबली आहे की माहीत नाही. पासिंगसाठीच असेल बहुतेक. बघूया आता कधी निघते. मेन बात तर आता उक्षीचा बोगदा चालवेल भोक्यापर्यंत. अभी क्या सर चलने रहता वैसा मत वीडियो आता है. फायनली गाडी चालू झाली आहे. उक्षी बोगद्याला एंटर करत आहे गाडी. उक्षी बोगद्यामध्ये एंटर करत आहे फायनली आफ्टर 25 मिनिट्स. त्यानंतर गाडी सुटली. 25 मिनटं लेट झाली गाडी. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे, रोड ट्रॅकचा काहीतरी प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे. फायनली उक्षी आणि बोगद्याच्या मधला बोगदा सुरंग बोलतात आपण. 6.5 मिनटं जिकडे लागतं तिकडे 10 मिनटं लागलेला आहे. तो आता संपलेला आहे. आता बोगदा संपलेला आहे आणि आता थोड्याच वेळात रत्नागिरी स्टेशन येईल. फायनली मित्रांनो रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे. रत्नागिरी स्टेशनला पोचलो. तर मित्रांनो हा आहे गार्ड कंपार्टमेंट. आणि गार्ड कंपार्टमेंटमध्ये एकच गार्ड असतो, कधी कधी 2 गार्ड असतात. मित्रांनो आता थोड्याच वेळात कणकवली स्टेशन आता गेलं. 7-8 मिनटं लागतील कणकवली स्टेशन यायला. कणकवली स्टेशन आला आहे. वस्तू आपल्या मागण्या उकड्यास दबरात. फायनली मित्रांनो कणकवली स्टेशनला पोहोचलो. आता ST स्टँडला जातो आहे. तिकडून मग टमटम बघेन, नाही तर मग टमटम नाही भेटली तर STने जावं लागेल. जे आहे ते आहे. आता ऑटोने स्टँडपर्यंत जातो आहे. गाडी लेट झाली पण कवर केली त्याने. अर्धा तास फक्त लेट झाली. जास्त होती 40 मिनटं पण 10 मिनटं कवर केली. मस्त झालं प्रवास, 1 नंबर झाला. तुम्ही पण प्रवास करायच्या गाडीतून. आम्ही जर कोणी प्रवास केला असेल तर कमेंटमध्ये लिहून सांगा कसा वाटला प्रवास. बेळगाव देवगड STमध्ये बसलो आहे. मी उतरणार तळे बाजारला. पायलट बसले. नांदगाव फाटा येत आहे. नांदगाव फाटा आपण लेफ्ट टर्न घेतला आहे नांदगाव फाट्यासाठी. कारण नांदगाववरून आपण देवगड जाणार. तळे बाजार पहिलं, नंतर दामसांडे, नंतर देवगड.
फाटा आहे, लेफ्ट टर्न मारला आपण. आता फुल वन वे रायडिंग. शिरगावचा बाजार आता गेला. शिरगावचा चेक नाका बघा, चेक नाका आहे मित्रांनो. हा रस्ता गेला तांबवडून मिळवा, हा रस्ता गेला आहे बघा. एकदा तिथं आलेला आहे, गाडी निघाली. तळे बाजार आला आहे. देवगड. मी आता तळेबाजारून ऑटो पकडली आहे आपल्या खाली टेंबोली गावात जाण्यासाठी. आहेच ना बोबडे, आहेच ना. फायनली माझं गाव आलेलं आहे. हे बघा, फायनली माझं गाव आलेलं आहे. तिकडून ॲक्च्युली खाली जाऊ शकतो, तिकडून पण जाऊ शकतो खाली, तिकडून पण इकडून जवळ घर आहे माझं. बघा तेव्हा माझं घर. प्रवास तर खूप चांगला झाला आणि मस्तपैकी झाला. आणि वंदे भारतने तुम्ही पण प्रवास नक्कीच करा. खूप एकदम वेगळं वाटतं प्रवासात. तुम्ही पण एकदम, आणि असं वाटलं की एकदम कधी आलो समजलंच नाही ते गावात. वाटलंच ना गावात आलो आहे, असं कुठेतरी बाहेर गेलेलो फिरायला असं वाटलं. तर तुम्ही नक्की प्रवास करा. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर बाय.